छत्रपती शिवरायांनी ज्या रयतेच्या राज्याची संकल्पना केली, ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती। प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या राज्याची संकल्पना केली, ज्याला आपण रामराज्य म्हणतो, ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती। आणि आज आपण सर्व लोक अत्यंत भाग्यशाली आहोत की संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने आम्हाला एक मजबूत लोकशाही दिली, एक असं गणराज्य दिलं की ज्या गणराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत। भारत देश जी प्रचंड प्रगती करतो आहे आणि आम्ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो। माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच आम्ही जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत। याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारताच्या संविधानाला द्यावं लागेल। आणि जोवर पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमची लोकशाही ही चिरायूच राहील, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। मला सांगताना आनंद वाटतो की परकीय थेट गुंतवणुकीमध्ये आता महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। त्यासोबत स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी प्रगती आहे ही प्रगती निश्चितपणे अत्यंत महत्त्वाची आहे।